नमस्कार, सुरेखास फूडमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात असे सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी करणार आहोत। त्यासाठी काही मी टिप्स सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतले आहे। स्वच्छ धुवून नितळून घेतले आहे। असे मीडियम आकाराचे पीसेस करून घेतले आहेत। त्याला मॅरिनेशन करण्यासाठी अगोदर आपण कांदा तळून घेऊया। कांदा तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले आहे। इथे मी अर्धा किलोसाठी पाव किलो कांदा असा उभा पातळ चिरून घेतला आहे। तेल चांगले कडकडीत झाले आहे। आता ह्याच्यात कांदा टाकून घेऊया। गॅस मोठाच ठेवायचा आहे। सर्व कांदा एकत्र कांद्याला छान असा रंग यायला लागलाय। हे बघा ह्याप्रमाणे थोडासा असा तांबूस कलर आला आहे। थोडंसं चिमूड असं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा लवकर भाजला जातो आणि चवही छान लागते। इथे कांदा चांगला तांबूस कलर आला आहे, तळून झालाय। याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कांदा थंड होतोय तोपर्यंत आपण इथे मी बिर्याणीसाठी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे। तो अर्धा तासासाठी पाण्यात भिजवायला ठेवूया। मॅरिनेशन करण्यासाठी इथे मी जाड तळाचं असं भांडं घेतलं आहे। ज्या भांड्यात मी बिर्याणी करणार आहे तेच भांडं घेतलं आहे। चिकन असे भांड्यात पसरून ठेवूया। आता ह्याच्यात आपण मॅरिनेशन करण्यासाठी इथे मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे। त्यामुळे चिकन छान असं ज्युसी होतं। आता 3 चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे। दीड चमचा इथे हळद घेतली आहे। 2 चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा गरम मसाला टाकला आहे। 1 चमचा धने पूड टाकून घ्यायचा आहे। 1.5 चमचा इथे मीठ घेतले आहे। इथे पुदिना, कोथिंबीर, 2 मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। असा अर्धा किलो चिकन साठी मी 125 ग्रॅम एवढे दही घेतले आहे, ते टाकून घेऊया। आता तळलेला कांदा असा थोडासा चुरून टाकून घेऊया ह्याच्यामध्ये। सगळाच नाही टाकायचा, थोडासा नंतर ठेवायचा आहे आपल्याला बिर्याणीसाठी। आता हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे बिर्याणीला चव छान लागते। मसाला सगळं व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे त्याच्यामध्ये। आता आपल्या बिर्याणीला स्मोक फ्लेवर येण्यासाठी इथे मी एक वाटी ठेवली आहे। त्याच्यामध्ये 2 कोळसे गरम करून टाकायचे। त्याच्यावर साजूक तूप घालून घ्यायचं आहे। यामुळे बिर्याणीला छान असा स्मोकी फ्लेवर येतो। आता झाकण ठेवून घेऊया। आता ह्याला छान स्मोकी फ्लेवर येतोय तोपर्यंत आपण गॅसवर पाणी ठेवलंय गरम करायला। पाण्याची चांगली वाफ आली आहे। ह्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकून घेऊया। 2 तमालपत्रे, जिरे, लवंग, दालचिनी, हिरवी वेलची, चक्रफूल ह्याच्यात टाकून घेऊया। आता यात थोडासा कांदा उभा चिरून ठेवला आहे ते टाकूया। पुदिना टाकून घ्यायचा आहे। आता छान ह्याला उकळी आणूया। पाण्याला छान उकळी आली आहे। ह्याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकून घेतलं। मीठ थोडं जास्त टाकायचं आहे। 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या। आता पाण्याला असा पिवळसर रंग आला आहे म्हणून अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। त्यामुळे पाण्याचा कलर असा पांढरा शुभ्र होतो। हे बघा छान कलर आला आहे। आता पाण्याला छान उकळी आली आहे। त्यात भिजवलेला तांदूळ टाकून घेऊया। गॅस मोठाच ठेवायचा आहे। तांदूळ टाकल्यामुळे पाण्याचे टेम्परेचर कमी होतं। असा खळखळ चांगला शिजवून द्यायचा आहे। थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे, म्हणजे भात चांगला शिजला जातो, सुट्टा सुट्टा असा शिजला जातो। हलवून घ्यायचा
घ्यायचं आहे. गॅस मोठाच ठेवला आहे. आता एका काटा चमच्याच्या साहाय्याने बघूया आपण भात कसा शिजला आहे. हे बघा, भाताचा असा तुकडा पडतोय, याचा अर्थ भात आपला 80% शिजला आहे. आता याला एका अर्धा तास झाला आहे. आता झाकण उघडून बघूया. आता ह्यातील वाटी बाजूला काढून घेऊया. आता ह्याच्यामध्ये कांदा तळलेलं तेल ते 3 ते 4 चमचे तेल असं टाकून घेऊया. आता हा टोप गॅसवर ठेवला आहे. गॅस मिडियमच ठेवला आहे. ह्याला चांगलं हलवून घेऊया. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हलवून. आता असं पसरून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर व्यवस्थित पसरून घेऊन 5 मिनिटे झाकण ठेवून घेऊया. आता 5 मिनिटे झाले आहेत. बघूया कसं. हे बघा, चिकनला चांगलं असं पाणी सुटलं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. छान असं खालवर करून घेऊया. 5-5 मिनिटांनी असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खाली चिकन चिटकणार नाही. व्यवस्थित पसरून घेऊया. ह्याच्यामध्ये मी 2 टमाटे असे बिया काढण्याची ग्रेव्ही करून घेतली आहे. हे त्याच्यात टाकून घेऊया. त्यामुळे आपल्या बिर्याणीला चव छान लागते. हे एक टीप आहे, हे तुम्ही जरूर करा. यामुळे बिर्याणीची चव छान लागणार आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता गॅस मिडियमच ठेवला आहे. गॅस मिडियम ठेवून असं वर खाली करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवून अजून एक 5 मिनिटं ठेवणार आहोत. 5 मिनिटे झाले. आता उघडून बघूया. हे बघा, छान असं तेल सुटलं आहे दह्यामुळे आणि त्या लाल मिरची पावडरमुळे छान असा बिर्याणीच्या ग्रेव्हीला कलर आला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस मिडियमच ठेवला आहे. हे बघा, एक पीस काढून बघते कसं शिजलं. थोडंसं कच्चं आहे, म्हणजे 80% असं आपलं इथे चिकन शिजलं आहे. आता गॅस बंद करू. इथे भात थंड झाला आहे. हे बघा, असं छान मोकळा मोकळा शिजला आहे. आता आपण बिर्याणी ग्रेव्हीमध्ये भात टाकून घेऊया. असं व्यवस्थित पसरून टाकायचं आहे. गॅस मी इथं मीडियम ठेवला आहे. असा पसरून घेतला आहे. सगळा भात टाकून झाला आहे. त्याच्यावरून असा तळलेला कांदा टाकून घेऊया. असं पसरून टाकायचा आहे कांदा व्यवस्थित. छान असा कुरकुरीत झाला आहे कांदा. थोडीशी पुदिन्याची पाने टाकून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. व्यवस्थित टाकून झालं आहे. आता ह्याच्यात अर्धा चमचा असं तूप टाकून घ्यायचं आहे. यामुळे बिर्याणीला चव छान लागते. आता झाकण ठेवून घेऊया. 10 मिनिटासाठी आपण याला मीडियम गॅसवर ठेवणार आहोत. 10 मिनिटे झाली आहे. आता आपण झाकण उघडून घेऊया. हे बघा, छान असं आपली बिर्याणी इथे तयार झाली आहे. भात असा मोकळा मोकळा झाला आहे. झाराच्या साह्याने असे खालून बघूया. हे बघा, छान असा मोकळा मोकळा शिजला आहे भात. हे बघा, मस्त असा कलर आला आहे. एकदम सुटसुटीत अशी आपली बिर्याणी तयार झाली आहे. आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे आपली सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी तयार झाली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन नक्की दाबा. यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.